मंडळी, नुकतीच सांगलीत विशाल पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली। काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दबाव तंत्र वापरल्यानंतर सुद्धा विशाल पाटलांनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे सांगली लोकसभेची तिरंगी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे। विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षाने दिले होते, पण तरीही विशाल पाटलांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवलाय। त्यामुळे आता काँग्रेसकडून विशाल पाटलांवर काय कारवाई केली जाणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले। विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या हितासाठी विशाल पाटील यांनी माघार घ्यावी असं म्हटलं होतं। दरम्यान ठाकरे गटाकडून विशाल पाटील यांना राज्यसभेची जागा तर काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिल्याच्या चर्चा होत्या। दरम्यान लोकांकडून भावनिक प्रतिसाद मिळत असताना विशाल पाटलांनी आपली शक्ती दुसऱ्या उमेदवारासाठी लढण्यात कशाला खर्च करावी असं मत विशाल पाटील यांच्या समर्थकांनी मांडलंय। विशाल पाटील यांच्याबद्दल सांगली लोकसभा मतदारसंघात जबरदस्त सहानुभूतीची लाट आहे। जर आता त्यांनी माघार घेतली तर त्यांच्यासाठी ही राजकीय आत्महत्या ठरेल असं त्यांच्या एका समर्थकानं सांगितलंय। कार्यकर्त्यांची भावना ओळखून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आज निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे हे जवळपास फिक्स आहे। पण अपक्ष लढले तर विशाल पाटील सांगलीचे खासदार होऊ शकतात का? त्यांची ताकद किती आहे आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडतील? सगळं सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी। मंडळी, विशाल पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर भाजपच्या विलासराव जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देत विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय। तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल पाटील यांनी अपक्ष लढायची हिंमत दाखवली तर त्यांना फुल पाठिंबा देऊन सांगलीत निवडून सुद्धा आणू असं वक्तव्य केलं होतं। दरम्यान सांगलीत विशाल पाटील यांची स्वबळावर निवडून येण्याची ताकद आहे का, त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात। तसं तर 1962 ते 2009 पर्यंत काँग्रेसनं सांगलीचा गड एक हाती राखला होता। त्यामागे विशाल पाटलांचे आजोबा वसंतदादा पाटील यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। तेव्हापासून सांगलीची निवडणूक काँग्रेस पक्ष आणि वसंतदादा पाटील यांचं कुटुंब हे अतूट नातं बनलेलं आहे। पण 2019 साली काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्वाभिमानीच्या विशाल पाटलांनी सांगली लोकसभेची जागा लढवली होती। विशाल पाटील यांनी तेव्हा खूप ताकद लावली होती। काँग्रेसनंही तळागाळात जाऊन विशाल पाटलांसाठी कंबर कसली होती। प्रयत्नांची शर्थ करून विशाल पाटलांनी तेव्हा तब्बल 3,44,643 मतं मिळवली होती। पण वंचितकडून उभ्या राहिलेल्या गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख मतं खेचल्यानं मतविभाजन होऊन विशाल पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता। परिणामी दुसऱ्यांदा भाजपचे संजय काका पाटील सांगलीचे खासदार झाले। तेव्हापासूनच विशाल पाटील यांनी 2024च्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती। वसंतदादांनी सांगलीत केलेल्या विकास कामांचा वारसा जपत विशाल पाटलांनी सांगली लोकसभा मतदारसंघात स्वतःचा अफाट जनसंपर्क प्रस्थापित केलाय। त्यामुळे यंदा विशाल पाटील हे फेवरेट उमेदवार म्हणून नावारूपाला आले होते। भाजपच्या संजय काका पाटलांना रोखायची ताकद फक्त विशाल पाटील आणि काँग्रेसमध्येच आहे अशा चर्चा आता सांगलीत रंगल्यात। महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या जागा वाटपाच्या गोंधळामुळे विशाल पाटील यांची काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची संधी हुकली। त्यांच्या जागी ठाकरेंच्या चंद्रहार पाटील यांची मवियाकडून वर्णी लागली। दरम्यान मध्यंतरी विशाल पाटील यांची राज्यसभेवर बोळवण करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावत आता अपक्ष तर अपक्ष पण थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असा निर्धार विशाल पाटलांनी केलाय। दरम्यान विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढले तर त्याचा सर्वात मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो। त्याचं कारणही तसंच आहे। उद्धव ठाकरे गटानं सांगली लोकसभा लढवण्यासाठी उमेदवार जाहीर केला असला तरीही सांगलीत शिवसेना ठाकरे गटाची ताकद मर्यादित असल्याचं जाणकार सांगतात। त्यामुळे संजय काका पाटील चंद्रहार पाटलांपुढे तगडं आव्हान उभं करू शकतात। दरम्यान अशा परिस्थितीत इथल्या महाविकास आघाडीला मानणारा मतदार हा विशाल पाटील यांच्याकडे वळू शकतो। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे।
सध्या जरी पक्षाच्या दबावामुळे विश्वजित कदम यांनी विशाल पाटील हे आघाडी धर्म पाळतील असं वक्तव्य केलं असलं तरी दोघांमधलं ट्युनिंग पाहता कदम ऐनवेळी छुप्या मार्गानं विशाल पाटील यांचंच काम करणार यात शंका नाही। तसंच काँग्रेसचे इतर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा इतर उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा विशाल पाटलांना ताकद पुरवतील असं बोललं जातंय। त्यामुळे अपक्ष लढल्यावरही विशाल पाटील यांची ताकद वाढू शकते। सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहिल्यास तिथं भाजपचे 2 आमदार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 1 आमदार होते। काँग्रेसचे 2 आणि शरद पवार गटाचा 1 आमदार आहे। अशा परिस्थितीत इथे भाजपचे संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत झाल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता अधिक आहे। खरं तर सांगलीत वसंतदादांमुळे काँग्रेसची विचारधारा आणि त्यांच्या घराण्याची लिगसी मानणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे। एक महत्त्वाची बाब म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादा पाटील कुटुंबाचा अनेक वर्षापासून प्रभाव राहिलाय। विशाल पाटील हे वसंतदादांच्या कुटुंबातील असल्यानं लोकांना ते अधिक जवळचे वाटू शकतात। त्याचा थेट फायदा हा विशाल पाटील यांना होऊ शकतो। पण मागच्या 10 वर्षांपासून इथे वसंतदादांच्या कुटुंबाला विजय मिळवता आला नव्हता। अशा परिस्थितीत वसंतदादांच्या कुटुंबातील उमेदवाराला पुन्हा संधी द्यावी असा विचार इथले मतदार करू शकतात। त्यासाठी पक्ष न पाहता विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं। असं झाल्यास विशाल पाटील यांचा विजय निश्चितपणे होऊ शकतो। तसंच सांगलीतलं पक्षीय बलाबल आणि त्यासंबंधित नेत्यांशी, लोकप्रतिनिधींशी विशाल पाटील यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध ही गोष्ट सुद्धा विशेष लक्षात घेण्यासारखी आहे। सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळालंय। विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर यापैकी एका चिन्हाची मागणी केली होती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह देण्यात आलं होतं। चिन्ह मिळाल्यानंतर वसंतदादा भवन आणि विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला। त्यामुळे आता सांगलीची निवडणूक अतितटीची होणार यात काही शंका नाही। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? विशाल पाटील स्वबळावर भाजपच्या संजय काका पाटील आणि ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांना पाणी पाजतील का? तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।